विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएमला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे। इतकंच नाही तर ईव्हीएम विरोधात आंदोलन सुद्धा छेडलंय। आता तर सर्वोच्च न्यायालयात लढाई लढण्याकरता विरोधक सज्ज आहेत। पाहूया बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट। ईव्हीएम विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात लढा। मग या सर्वोच्च न्यायालयात जाणार शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी विरोधकांची बैठक। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत पानिपत झालं। पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी अवघ्या 2च जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आल्या। यातील महाविकास आघाडीच्या 11 उमेदवारांना पराभव मान्य नसून त्यांनी ईव्हीएमला दोष दिलाय। ईव्हीएम विरोधातील लढाई न्यायालयात लढण्याकरता गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातील पराभूत उमेदवार दिल्लीत तळ ठोकून आहेत। काल शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार याखेरीज शरद पवार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। आमच्या हक्काचा मतदार आमच्यापासून या ठिकाणी आम्हाला मतदान करू नये या प्रकारची मानसिकता होती। कारण या सगळ्या विरोधात हे सगळे पुरावे घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला। काल आदरणीय पवार साहेबांच्या दिल्लीतील निवासस्थानी या ठिकाणी आदरणीय पवार साहेब, आदरणीय केजरीवाल साहेब, आदरणीय अभिषेकजी मनु सिंघवीजी हे सगळे आमच्या निवडणुका लढवलेल्या उमेदवारांना घेऊन त्या ठिकाणी बसले। मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार तसंच राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या मिळून एकत्रित सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे। यात ईव्हीएम मध्ये फेरफार किंवा बोगस मतदान अशा प्रकारचे मुद्दे घेऊन याचिका दाखल केली जाणार आहे। महाविकास आघाडी म्हणून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा आणि राज्यातल्या मॅक्सिमम या ठिकाणी पराभूत झालेल्या उमेदवारांना घेऊन आम्ही याचिका दाखल करतोय। सुप्रीम कोर्टामध्ये येणाऱ्या शुक्रवारी आणि उशिरा सोमवारी ही याचिका अभिषेकजी मनु सिंघवी साहेब दाखल करतील। विधानसभेचा निकाल लागल्यापासून राज्यात महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमला दोष देत आहेत। याआधी देखील ईव्हीएमवर अनेक वेळा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे, पण न्यायालयानं त्या याचिका फेटाळल्या। आता पुन्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सबळ पुरावे दिल्यावर न्यायालयात कशा प्रकारचा युक्तिवाद होतो आणि खरंच ईव्हीएम विरोधातली लढाई यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।